नमस्कार मित्रांनो, आपण बघूया इतिहास 220 कोडमधला जो घटक आहे पाचवा, ग्रामव्यवस्थेचा ऱ्हास व नागरीकरण. तर यातील सारांश बघूया. तर सारांश अशा प्रकारे आहे: भारतीय खेड्यांची स्वयंपूर्णता, सहकारिता, स्वयंशासन, बंदिस्तपणा या सर्व गोष्टींवर ब्रिटिश कालखंडात आघात झाला. पारंपरिक हस्तोद्योगांचा ऱ्हास झाला. नवीन महसूल पद्धत, शेतीचे व्यापारीकरण, औद्योगिकरण, वाहतूक व दळणवळणाची नवीन साधने, शेतीची दुर्दशा, बेरोजगारांचे स्थलांतर इत्यादी घटकांमुळे पारंपरिक ग्रामव्यवस्थेचा ऱ्हास झाला. आधुनिक व्यापारी भांडवलशाही व्यवस्थेने मध्ययुगीन ग्रामजीवनाला घेरून टाकले आणि स्थिती बदल सुरू झाला. जुन्या शहरांचा विस्तार आणि नव्या शहरांचा विकास तसेच शहरांमध्ये लोकसंख्येचे सकेंद्रीकरण होण्याची प्रक्रिया म्हणजे नागरीकरण. म्हणजे जुन्या शहरांचा विस्तार आणि नव्या शहरांचा विकास तसेच शहरांमध्ये लोकसंख्येचे सकेंद्रीकरण म्हणजे लोकसंख्या वाढणे या होण्याच्या प्रक्रियेला नागरीकरण असे म्हणतात. 5,000 किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या वस्तीला भारतात नागरी वस्ती मानले जाते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून भारतातील नागरीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. पारंपरिक हस्तोद्योगांचा व ग्रामव्यवस्थेचा ऱ्हास, लोकसंख्येचे स्थलांतर, औद्योगिकरण, वाहतूक व दळणवळणाच्या साधनांमधील सुधारणा, लोकसंख्या वाढ, निर्वासितांचे स्थलांतरण इत्यादी घटक नागरीकरणास कारणीभूत ठरले. आधुनिकतेच्या भल्याबुऱ्या रूपांचा प्रत्यय नागरीकरणाद्वारे येऊ लागला. पुढच्या चॅप्टरचा सारांश बघूया. घटक 6, भारतीय भांडवलदारीचा उदय. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात आधुनिक उद्योगाचे पर्व सुरू झाले. मड्यांचे उद्योग व कारखानदारी या दोहोंचा उदय झाला. 19व्या शतकात कापड, ताग, कोळसा व चहाचे उद्योग तर 20व्या शतकात पोलाद, सिमेंट व साखर उद्योग प्रामुख्याने विकसित झाले. स्वदेशात घटणारे नफ्याचे प्रमाण, भारतात स्पर्धेचा अभाव, स्वस्त व विपुल कच्चा माल, स्वस्त व विपुल मजूर पुरवठा, देशी विदेशी बाजारपेठांमधील मोठी मागणी, सरकारी संरक्षण, वित्तीय संस्थांवर नियंत्रण अशा अनुकूल घटकांमुळे युरोपीय भांडवलदारांनी भारतात गुंतवणूक सुरू केली. भारताच्या लुटीचे नवे पर्व सुरू झाले. शासकीय अकृपा, संरक्षणाचा अभाव, वित्तीय बाजारपेठेवरील परकीय प्रभाव, भारतीयांमधील अनुभवाचा अभाव, अवजड उद्योगांचा अभाव अशा घटकांनी भारतीय भांडवलदारीच्या उदयात अडसर निर्माण केले. राष्ट्रीय अर्थशास्त्राचा उदय भारतीय भांडवलशाहीला उपकारक ठरला. लोकहितवादी दादाभाई नौरोजी, न्यायाधीश रानडे, टिळक, नामजोशी, आगरकर, सार्वजनिक काका, नामदार गोखले, जमशेदजी टाटा यांनी भारताच्या औद्योगिक विकासाला महत्त्व दिले. वैचारिक अधिष्ठान व स्वदेशीचा पुरस्कार, स्वदेशी बँका व विमा कंपन्या, भारतीय पोलाद निर्मितीचा प्रारंभ, 2 महायुद्धांमुळे मिळालेली संधी व मर्यादित संरक्षण असे घटक भारतीय भांडवलदारीच्या विकासात कारणीभूत ठरले. अर्थात या औद्योगिक प्रगतीचा वेग खूपच मंद होता. भारतीयांना प्राप्त झालेला नवा आत्मविश्वास, नागरिकीकरणाला व आधुनिकतेला मिळालेली चालना, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या विकासास हातभार, राष्ट्रीय चळवळीला हातभार, प्रादेशिक विकासातील असमतोल, संपत्ती व औद्योगिक सत्तेचे केंद्रीकरण, नवी वर्गरचना असे भारतीय भांडवलशाहीच्या उदयाचे महत्त्वपूर्ण परिणाम घडून आले. भारतातील राजकीय व आर्थिक स्थित्यंतरे परस्परांशी निगडीत होती.
पुढच्या टॉपिकचा सारांश बघूया. शेतकरी कामगारांच्या चळवळी. सारांश बघूया. शेतकरी व कामगारांच्या चळवळी. 1857 पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांचे काही सशस्त्र उठाव झाले. 1870 ते 1897 या काळातील दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दैनावस्था वाढली. देशभर शेतकऱ्यांचे अनेक उठाव झाले. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सत्यशोधक समाज व सार्वजनिक सभेने महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी कार्य केले. या काळातील निळीचा उठाव, दख्खनचे दंगे तसेच बिहार, मलबार, आसाम व पंजाबमधील शेतकऱ्यांचे उठाव प्रसिद्ध आहेत. जमीनदारी पद्धतीतील कुळांपेक्षा रयतवारी पद्धतीतील जमीनधारकांमध्ये राष्ट्रीय जागृती लवकर घडून आली. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चळवळीने 20व्या शतकात शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले. तर लक्ष पुरवायला सुरुवात केली. गांधीजींनी चंपारण व खेडा येथे शेतकऱ्यांच्या चळवळी घडवून आणल्या. यानंतर अयोध्या, गुंटूर, मलबार, नरसीपट्टम, सातारा, मुळशी येथे शेतकरी आंदोलने झाली. सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली बारडोलीचा सत्याग्रह प्रसिद्ध आहे. सरदार पटेल इम्पॉर्टंट बारडोली सत्याग्रह. गांधी युगातील काँग्रेसच्या लढ्यात वर्गसमस्यावर गांधी युगातील काँग्रेसच्या लढ्यात वर्ग समन्वयावर यांनी वर्गामध्ये समन्वय भर होता. यामुळे कनिष्ठ शेतकऱ्यांची पुरेशी अपेक्षापूर्ती होत नसे. परिणामी शेतकरी चळवळीवरील डाव्या पक्षांचा प्रभाव वाढला. 1936 मध्ये स्थापन झालेल्या अखिल भारतीय किसान सभेने शेतकरी चळवळीत भरीव कामगिरी पार पाडली. स्वामी सहजानंद हे किसान सभेचे नेते होते. तर इथे एक इम्पॉर्टंट पडते, स्वामी सहजानंद हे किसान सभेचे नेते होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये आधुनिक कामगार वर्ग उदयाला आला. कायदेशीर संरक्षणाअभावी त्यांची पिळवणूक होत असे. ब्रिटिश भांडवलदारांनी त्यांच्या स्वार्थापोटी भारतीय कामगारांची बाजू घेतली. 19व्या शतकाअखेरील काही संघटन व संप झाले, पण त्यात जाणीवपूर्वकता व जोश कमी होता. कामगार वर्गाची संघटनाला अनुकूल परिस्थिती, स्वदेशी चळवळीने रुजवलेल्या जाणिवा, युद्धातील राष्ट्रीय जागृती, महायुद्धाने ओढवलेली दुर्दशा, रशियातील साम्यवादी क्रांतीचा प्रभाव, आंतरराष्ट्रीय मजदूर संघाची स्थापना हे घटक भारतीय कामगार चळवळीच्या विकासाला अनुकूल ठरले. गांधीजींनी 1918 मध्ये अहमदाबादच्या कामगारांच्या प्रश्नाला लक्ष घालून संप घडवला. 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. या संघटनेवर प्रथम उदारमतवादी तर पुढे डाव्या विचारसरणीच्या नेत्यांचा प्रभाव पडला. नामजोशींनी कामगार चळवळीच्या आरंभकाळात पायाभूत कार्य केले. राष्ट्रीय चळवळीत कामगारांनी प्रभावीपणे सहभाग घेतला. त्यांनी स्वतंत्रपणेही अनेक संप केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कामगार संघटनांचे संख्याबळ वाढले. कामगार चळवळीमुळे कामगारांना अनेक हक्क मिळाले व कामगार विषयक कायदे करण्यात आले. 20व्या शतकात भारतात समाजवादी साम्यवादी विचारांचा व गटांचा उदय झाला. त्यामुळे भारतातील कष्टकरी वर्गांचे लढे तीव्र बनले. 1925 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. तर 1934 मध्ये काँग्रेस सोशालिस्ट पक्षाची स्थापना झाली. 1934 मध्ये काँग्रेस सोशालिस्ट पक्षाची स्थापना झाली. मानवेंद्रनाथ रॉय, कॉम्रेड डांगे, जवाहरलाल नेहरू, आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण यांची भारतीय समाजवादाच्या संदर्भातील कामगिरी विशेष उल्लेखनीय होती. समाजवादामुळे राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक सामाजिक आशाची जोड मिळाली. समतेचा लढा सुरू झाला. तर पुढच्या टॉपिकचा सारांश बघूया. घटक आहे 8वा, वैचारिक जागृती. तर याची प्रस्तावना बघून घेऊया थोडी.
तर ब्रिटिशांच्या भारतातील सत्ता स्थापनेनंतर भारतात वैचारिक जागृती घडून आली. या जागृतीने भारतीय समाजात फार मोठे परिवर्तन घडून आणले. ब्रिटिशांच्या सत्ता स्थापनेनंतर भारतात वैचारिक जागृती घडून आली असे म्हटले की ब्रिटिशांच्या सत्ता स्थापनेपूर्वी भारतीय समाज वैचारिकदृष्ट्या निद्रावस्थेत होता असा तर्क करता येतो. याच दृष्टिकोनातून मध्ययुगीन भारतीय समाज हा अपरिवर्तनशील होता. त्याने प्रगतीकडे पाठ फिरवली होती आणि म्हणूनच त्याचा पराभव झाला असा विचार मानला जातो. या विचारधारेवर ब्रिटिश दृष्टिकोनाचा प्रभाव दिसून येतो. तत्कालीन ब्रिटिशांनी भारतीय समाज मागासलेला आहे असे मानून त्यावर टीका केली. तत्कालीन सुधारकांचा दृष्टिकोनही असाच होता असे दिसते. भारतातील वैचारिक जागृतीबाबत हा एक दृष्टिकोन झाला. या दृष्टिकोनातून ब्रिटिश पूर्व भारताची तुलना आधुनिक पाश्चात्य संस्कृतीशी केली गेली, परंतु ही तुलना अयोग्य आहे असे मानणारा आणखी एक विचार प्रवाह आहे. ब्रिटिश पूर्व भारतीय समाजात मूलभूत परिवर्तनाचा अभाव होता. ही गोष्ट त्या दुसऱ्या विचारप्रवाहासही मान्य आहे, परंतु या विचारप्रणालीनुसार त्या समाजात परिवर्तन नसले तरी परिवर्तनाची क्षमता, परिवर्तनशीलता होती. तर सारांश बघूया याचा. तर ब्रिटिश काळात भारतामध्ये मोठी वैचारिक जागृती घडून आली. ब्रिटिशांची सत्ता स्थापना तर ब्रिटिशांची सत्ता स्थापना, त्यामुळे घडून आलेले सामाजिक परिवर्तन, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव या साऱ्याचा डोळस विचार करू शकणाऱ्या मध्यम वर्गाचा उदय यांमुळे वैचारिक जागृती घडून आली. मध्यम वर्गाचा उदय झाला. या वैचारिक जागृतीमुळे भारताचे आधुनिक युग सुरू झाले. भारतीय समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचे फार मोठे प्रयत्न झाले. पुनरुज्जीवन हा या जागृतीचा पाया होता, तर राष्ट्रवाद हा आत्मा होता. पुनरुज्जीवन हा जागृतीचा पाया, तर राष्ट्रवाद हा आत्मा. टॉपिक बघूया. घटक 9, आर्थिक राष्ट्रवादाचा उदय. तर प्रस्ताविक आहे. कुठल्याही साम्राज्यवादामागे व राज्य स्थापनेमागे किंवा साम्राज्य स्थापनेमागे आर्थिक हेतू हा फार प्रबळ असतो. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसणारे साम्राज्य कोणीच स्थापन करणार नाही. प्राचीन काळापासून साम्राज्यवादामध्ये आर्थिक घटकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसून येते. याबाबत एक गोष्ट नमूद केली पाहिजे, ती म्हणजे वेगवेगळ्या काळी या आर्थिक घटकाचे स्वरूप मात्र वेगळे होते. जेव्हा समाज कृषीप्रधान होता तेव्हा जमीन संपत्ती होती. त्यामुळे लुटीबरोबरच जास्तीत जास्त जमीन ताब्यात घेणे या गोष्टीला साम्राज्य विस्तारात महत्त्व असे. त्यामुळे महसूल वसुलीत वाढ होत असे. ही परिस्थिती आधुनिक काळाच्या सुरुवातीपर्यंत कायम राहिलेली दिसून येते. पूर्वी एक काळ असा होता की शेतीलाच फार महत्त्व होते. उद्योगधंदे व व्यापार अस्तित्वात असले तरी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असाच क्रम होता. बाहेरून येऊन भारतावर राज्य करणाऱ्या आर्य व मुस्लिमांचा साम्राज्य विस्तारामागील आर्थिक हेतू कृषीप्रधान होता. त्यावेळी भारतातील उद्योगधंदे अतिशय प्रसिद्ध व भरभराटीस आलेले होते. त्याचा फायदाही या राज्यकर्त्यांना मिळाला. परंतु व्यापार व उद्योग या दोन घटकांना महत्त्व प्राप्त झाले ते आधुनिक काळात. व्यापार व उद्योग या दोन घटकांना महत्त्व प्राप्त झाले केव्हा? ते आधुनिक काळात. 18व्या शतकात ब्रिटिशांनी भारतात सत्ता स्थापन केली. या पाश्चात्य साम्राज्यवादाच्या आर्थिक प्रेरणा मात्र भारतातील पूर्वीच्या साम्राज्यवादापेक्षा फारच वेगळ्या होत्या. तर सारांश बघूया आता. तर ब्रिटिशांच्या भारतातील साम्राज्यवादाचे स्वरूप पूर्वीच्या साम्राज्यवादापेक्षा फारच भिन्न होते. आपल्या मायभूमीच्या हितासाठी ब्रिटिशांनी भारताचे शोषण केले. परिणामी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे फार वाईट परिणाम भारतीय शेती, उद्योगधंदे, एकूण सर्व अर्थव्यवस्थेवर झाले. भारतीय नेत्यांची राष्ट्रवादी भूमिकेतून ब्रिटिश वसाहतवादाचे स्वरूप उघड करून या शोषणाविरुद्ध व निसारणाविरुद्ध आवाज उठवला आणि भारताचे दारिद्र्य दूर करण्याचे उपाय सुचवले. यातून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेस चालना मिळाली. भारताची स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आर्थिक विकासाला दिशा मिळाली.
टॉपिक बघूया 10वा. घटक 10, समाज सुधारणा व राष्ट्रवाद यातील सारांश. तर सारांश असा आहे: ऐहिकता, मानवतावाद, विवेकनिष्ठा, स्वातंत्र्य व समता या आधुनिक मूल्यांवर आधारित अशा धार्मिक व सामाजिक सुधारणांचा पुरस्कार काही विचारवंतांनी केला. त्यामुळे धार्मिक व सामाजिक व्यवस्थेकडे जाणीवपूर्वक पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार झाला. परंतु तत्कालीन समाज या सुधारणांचा स्वीकार करण्यास फारसा उत्सुक नव्हता. तसेच सुधारणा चळवळीतील दोषांमुळे व उणीवांमुळे ही चळवळीवर मर्यादा पडल्या. राजकीय चळवळीला महत्त्व प्राप्त झाल्याने ही सुधारणा चळवळी मागे पडल्या. असे असले तरी या सुधारणा चळवळींचे राष्ट्रवादाच्या संदर्भात महत्त्व मोठे होते. कारण एकतर सुधारकांचा दृष्टिकोन हा राष्ट्रवादी होता आणि त्यांच्या कार्यांमुळे राष्ट्राभिमान व राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासही मदत झाली. घटक 11वा बघूया. राष्ट्रवादी संस्था. तर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी भारतीयांच्या राष्ट्रवादी भावनेची जोपासना व राजकीय मागण्यांचा पाठपुरावा केला जातो. भारताच्या विविध प्रांतात स्थापन झालेल्या राष्ट्रवादी संस्थांनी केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही राष्ट्रवादी नेत्यांनी आपली संस्थात्मक चळवळ चालू ठेवली. या संस्थांना प्रत्यक्ष यश फारसे मिळाले नसले तरी राष्ट्रीय सभेची पार्श्वभूमी तयार करण्याचे फार महत्त्वाचे काम या संस्थांनी केले. सारांश बघितला. प्रास्ताविका बघून घेऊया. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात लोकहितवादींनी भारताच्या स्वातंत्र्याचे भवितव्य वर्तवले होते. इतक्या लवकर स्वातंत्र्याची कल्पना भारतीय नेत्यांच्या विचारात दिसली, पण हे स्वातंत्र्य प्रत्यक्षात यायला मात्र लोकहितवादींनी सांगितल्याप्रमाणे दीर्घ काळ लागला. याचे कारण म्हणजे ही राजकीय चळवळ उत्क्रांतीच्या मार्गाने वाटचाल करत होती. ब्रिटिश राजकारणाच्या प्रभावातून लोकशाही व सनदशीर राजकारण हा नव्या मध्यमवर्गीय नेत्यांचा आदर्श बनलेला होता. काय तर लोकशाही व सनदशीर राजकारण भारतामधील प्रबोधनास व सुधारणेस कारणीभूत ठरलेली ब्रिटिश सत्ता त्यांना स्वाभाविकपणे दैवी प्रसाद वाटत होते. ब्रिटिश साम्राज्याचे दुष्परिणाम फारसे स्पष्ट झालेले नव्हते. त्यामुळे लोकशाहीतल्या क्रमाने सरकारच्या धोरणास अनुकूल वळण देणे आणि राज्यकारभारात समानतेच्या तत्त्वावर जास्तीत जास्त सहभाग मिळवणे हे सुरुवातीच्या काळातील राजकीय चळवळीचे ध्येय होते. साहजिकच मध्ययुगीन स्वरूपाचे जे उठाव ब्रिटिशांविरुद्ध झाले त्यांना या नव्या मध्यमवर्गीय नेतृत्वाचा तात्विक विरोध होता. वृत्तपत्रे, शिक्षण संस्था व काही सांस्कृतिक संघटनांमधून राजकीय विषयांवर चर्चा होत असे. परंतु पुढे मात्र भारतीयांचे हितसंबंध साध्य करून घेण्यासाठी लोकशाहीतील दबावगटांच्या धर्तीवर काही राजकीय संस्थांची स्थापना करण्यात आली. पुढचा टॉपिक बघूया. राष्ट्रीय सभेची स्थापना. 12वा घटक आहे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. 2016 मध्ये क्वेश्चन होता, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची आवश्यकता का निर्माण झाली. प्रास्ताविका बघूया. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध स्वातंत्र्य लढा उभारला गेला तो प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय सभा या अखिल भारतीय संघटनेच्या नेतृत्वाखाली. या भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये झाली. मागील घटकांमध्ये विविध क्षेत्रांतील वैचारिक जागृतीचा विचार केला. आता या सर्वांगीण जागृतीमधूनच अखिल भारतीय चळवळ ही उभी राहिली असे दिसून येते. परिस्थितीनुरूप या मूळच्या मवाळ संस्थेने स्वरूप बदलले आणि अधिकाधिक जहाल बनत गेले. भारतीय राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती सामाजिक टॉपिकवर घेऊया. हिचा सारांश बघूया आता. तर भारतीयांना वाटणाऱ्या संघटित प्रयत्नांच्या आवश्यकतेमुळे आणि साम्राज्य सुरक्षित राखण्याच्या सरकारच्या गरजेमुळे राष्ट्रीय सभेचा जन्म झाला. राष्ट्रीय एकात्मता व लोकशाही यांचा समन्वय साधून कायदेमंडळात प्रतिनिधी
प्रतिनिधित्व मिळवण्याचे, प्रशासनाचे भारतीयकरण करण्याचे, सरकारच्या आर्थिक धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट या सभेने डोळ्यापुढे ठेवले होते. सरकारकडे मागण्या करत असताना भारतीयांना जागृत करून लोकशाहीचे प्रशिक्षण देण्याचा हेतू राष्ट्रीय सभेच्या सुशिक्षित नेत्यांनी महत्त्वाचा मानला. सरकारची मर्जी सांभाळून आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणे ही तारेवरची कसरत होती. राष्ट्रीय सभेच्या सुरुवातीच्या नेत्यांनी मवाळ धोरण स्वीकारून ही तारेवरची कसरत केली आणि पुढे लोकचळवळीचे स्वरूप धारण करणाऱ्या राष्ट्रीय सभेचा पाया घातला.